नमस्कार, मी धनाली खैरनार स्वागत करते तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल धनलक्ष्मीवर. आजचा व्हिडिओ खूप वेगळा आणि माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण मला झी मराठी या चॅनलवरच्या शिवा या मालिकेमध्ये हिरकणी लेझिम पथक यांच्यासोबत लेझिम करण्याची संधी मिळाली आणि मी थँकफुल आहे हिरकणी पथक लेझिम पथक यांच्या हेड मंजुषा मॅडमला आणि अविनाश सर यांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली. त्याच्यासाठी बेसिकली मला आठवत पण नाही की मी लास्ट टाईम लेझिम कधी केली, पण जेव्हा मला कळालं की अशी एक अपॉर्च्युनिटी आहे तर मी बोलले की ठीक आहे. लिटरली लास्ट डेट म्हणजे लास्ट मोमेंटपर्यंत आम्हाला माहीत नव्हतं की कोणती सिरियल आहे किंवा कुठे जायचं आहे, लोकेशन वगैरे काहीच माहीत नव्हतं. जस्ट जायचं आहे, लेझिम करायचं आहे, गणपतीचा विसर्जनाचा शॉट असणार आहे आणि मराठी सिरियल आहे, सो आपल्याला जायचं आहे. आणि मी बोलले की ठीक आहे, मी रेडी आहे. तर त्यासाठी आधी तर मी हो मी येणार. नंतर काही पर्सनल रिझनमुळे मी बोलली की नाही मला नाही जमणार, तर मी नाही आहे. तर माझ्या जागी दुसरी मुलगी ऑलरेडी सिलेक्ट झाली होती, सो 10 जणी लागत होते, त्यातून मी एक होती आणि मी नाही बोलली एकदम लास्ट टाईम लास्ट मोमेंटला. माझ्या जागी दुसरी गर्ल आली. पण नंतर मी तिला नंतर असं बोललं की अरे सर असेल तर पॉसिबल आहे तर मला सांग. मग व्हिडिओ मागितला की तू व्हिडिओ पाठव. मग व्हिडिओ पाठवला. इव्हनिंगपर्यंत कळालं की ओके मी जाऊ शकते. पण अजूनही माहीत नाही की कोणती सिरियल आहे, काय सिरियलचं नाव आहे, कोणता चॅनलसुद्धा माहीत नव्हता. फक्त जायचं आहे, करायचं आहे. ठीक आहे मी येणार. आणि आधी ड्रेस कोड ठरलं होतं की आम्हाला साडी पाहिजे, नवारी नेसायची. तो मी साडी घेतली आणि नंतर असं ठरलं की नाही पुन्हा व्हाईट ड्रेस हवा आणि ओढणी हवा. तर मग मी दादर मार्केटवरती जाऊन ड्रेस घेतला आणि माझ्याकडे पूर्ण अशी व्हाईट कुर्ती नव्हती, मग ती व्हाईट कुर्ती घेतली आणि ड्रेस अरेंज केला. आणि नेक्स्ट डे म्हणजे संडेला आमचा शूट होता. संडेला तारीख होती 15. संडेला 15 तारीख होती. त्या दिवशी आमचा शूट होता. आम्हाला त्यांनी बोलवतं सकाळी 5:30 वाजता निघायचं होतं. म्हणजे सकाळी आम्हाला 7:30 वाजता इथे पोहोचायचं होतं. आता मी तर दादरवरून येणार होती, सो दादरवरून ट्रेन घेतली गोरेगावची. तिथून ओके मी आता रिव्हील करते की आम्हाला नंतर कळालं की सॅटर्डेपर्यंत कळालं होतं की कुठे जायचं. तर आमचा शूट होता दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये गोरेगावला. तर मग मी दादरला होती. मग तिथून मी ट्रेन घेतली आणि ट्रेनमधून मी गेली आणि मी तिथे पोहोचली. आणि हे सगळे जो हिरकणी लेझिम पथक आहे तो बेसिकली पनवेल बेस्ड आहे. मग ते लोक सकाळी लवकर निघाले होते. 7:30चा एंड टाईम होता आणि आम्हाला सांगितलं की 7पर्यंत होईल. सगळ्यात आधी तर आमचा शॉट घेणार होता. आम्ही पोहोचता ॲक्च्युली थोडा वेळ लागला आम्हाला, कारण की आम्ही आधी चुकीची बस घेतली. त्यांनी आम्हाला संतोषीनगरला उतरवलं आणि मग आम्हाला परत संतोषीनगरवरून दुसरी बस घेतली. मग त्या बसने आम्हाला नीट पोहोचवलं. आणि इतका पाऊस, आम्ही संतोषीनगरला जेव्हा उतरलो, जोपर्यंत आम्ही बसमध्ये होतो पाऊस नव्हता. जसं आम्ही उतरलो इतका पाऊस, भयंकर पाऊस, लिटरली आम्ही ओले झालो पूर्ण. आणि जशी आम्हाला दुसरी बस मिळाली, तशी ती दुसरी बस आली, पाऊस थांबला, पाऊसच नव्हता. मग मी जेव्हा उतरलो परत तिथे चित्रनगरीमध्ये, तिथे परत पाऊस. पण तो जरा ठीक होता, म्हणजे इतका नव्हता की आम्ही एकदम भिजून जाऊ, म्हणून ते एक बरं होतं. मग आम्ही तिथून चालत सो सेट आहे, मला माहीत आहे मी नाव घेऊ शकते का नाही, पण ठीक आहे. शिवाच्या सेटवर आम्ही गेलो तर आम्हाला बिग बॉसचा सेट दिसला, डान्स की सुपरस्टार्स त्यांचा दिसला. आणि पहिलाच बिग बॉसचा सेट आहे, त्याच्यानंतर पुढे शिवाचा सेट होता. आम्ही तिथे गेलो, पोहोचलो. विसर्जनाचा शॉट होता. बेसिकली एक मिरवणूक त्यांनी केला. आतापर्यंत तर तुम्ही बघितलाच असेल किंवा तुम्हाला बघावंच लागेल तो एपिसोड. ॲटलीस्ट आमच्यासाठी बघा आणि सांगा कसा वाटला. तर आम्ही गेलो तर पहिला आमचा शॉट, आम्हाला मस्त नाश्ता मिळाला, नाश्ता वगैरे केला. आधी आमचा शॉट होणार होता कारण की त्यांना दिवसामध्ये परत पाऊस लागला. आणि मग पावसामध्ये आमचा शॉट होऊन जेव्हा आम्ही बसलो होतो, आम्ही लिटरली लंच टाईमपर्यंत बसून होतो. आम्हाला थोडेसे सीन्स वगैरे बघायला भेटले. तो लंच झाला, मग तेव्हा थोडाफार पाऊस गेलेला होता. मग त्यांनी मला बाहेर बोलवलं, आम्ही थोडा वेळ बसलो, लंच झाला आणि लंचनंतर ॲक्च्युअली आमची शूटिंग चालू झाली. यापुढे मी सगळे शॉर्ट्स टाकणार आहे की कशी शूटिंग झाली आणि हे पण असं लावतं आहे कसं रेकॉर्ड करायला.
इथून लाईट चांगला नाही येत, इथे लाईट छान येते. जर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला.